नमस्कार मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला। पण हा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी टायमिंग साधला, ज्याचे दूरगामी परिणाम होतील असं बोललं जातंय। त्या कारणांविषयी माहिती या शॉर्ट व्हिडिओमधून पाहूया। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आलेले आहेत। त्याच वेळी झालेला हा हल्ला आम्ही काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा अपयश दाखवण्यासाठी केल्याचं म्हटलं जातंय। सन 2020 ते 2025 या काळात काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत होती। यातून काश्मीरमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे हा संदेश जात होता। तो संदेश पुसण्यासाठी व पर्यटकांच्या मनात भीती घालण्यासाठी हा हल्ला केला गेला। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला करून काश्मीरचा वाद अजून मिटला नसल्याचा संदेश व पाकिस्तानचा मित्र सौदी अरेबिया पाकिस्तानपासून दूर जाऊन भारताचा मित्र बनतोय हे पाकिस्तानला खटकले। त्यातूनच हा हल्ला केला गेला। यंदा अमरनाथ यात्रा ही 3 जुलैपासून सुरू होणार होती। अमरनाथ यात्रा ही पहलगाममधून सुरू होते। या हल्ल्यातून यात्रेकरूंच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। तसेच पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर म्हणाले, हिंदूच्या तुलनेत मुस्लिमांचे रीतिरिवाज, संस्कृती, विचार वेगळे आहेत। काश्मीर आमच्या गळ्याची नस होती, आहे आणि असेल। पाकसाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे, त्याचे रक्षण करणे आम्हास ठाऊक आहे। अशा प्रकारचे विधान करून त्यांनी दहशतवाद्यांना फूस लावली। या सर्व कारणांचा परिपाक म्हणजे पहलगाममधील सर्वसामान्यांवर केलेला भेकड हल्ला होय।